भरत भंडारी, मंगेश कदम, यशवंत पाटील चिटणीस यांनी एक संकल्पना राबवायचं ठरवलं की आतापर्यंत पैसे न घेता गाड्या लागल्या, आता ज्या नवीन गाड्या वाढतील त्यांच्याकडून अल्पशी एक देणगी स्वरूपात रक्कम घ्यायची व अगोदर जे सभासद रिक्षा आपल्या लाईनमध्ये चालवत होते, रिक्षा चालवताना त्यांनीही प्रत्येक जणाने या संघटनेमध्ये मोलाची कामगिरी केलेली आहे. कोणी हयात आहेत, कोणी आजारी आहेत, अशा व्यक्तींना घेतलेल्या मानधनातून काही अंशी रक्कम मानधन म्हणून आपण त्यांच्या कुटुंबास देणगी या स्वरूपात देण्यात येत आहे. खूप अपुरी देणगी आहे, ती गोष्ट आम्ही समजू शकतो. पण भरत भंडारीने ही संकल्पना या पद्धतीत सर्वांसमोर ठेवली. त्याच्यानंतर सर्व पदाधिकारी संघटक असतील, उपसंघटक, सहसंघटक, आमचे सर्व वरिष्ठ चंद्रकांत सावंत साहेब असतील, त्याच्यानंतर विभाग प्रमुख अजितदादा पटेल साहेब, विधानसभा प्रमुख मीनाताई कारंडे, अनिल परब साहेब आमचे अध्यक्ष आमदार, तसेच महाराष्ट्राचे सरचिटणीस राजेंद्र देसाई साहेब, या विभागातील 46चे शाखा प्रमुख माननीय कैलास कणसे साहेब, गणेश गुरव साहेब, दीपक मोरे साहेब, दिनेश राव, साळवी, या सर्वांशी संगनमत करून ही संकल्पना राबवायचं ठरवले आहे किंवा राबवली आहे. हे सर्व करीत असताना साहेब काही आमच्याच सभासदांनी आम्हाला विरोध दर्शवला की हे एवढ्या गाड्या का वाढल्या. त्या गाड्या वाढण्याच्या पाठीमागं 28 गाड्या कमी झाल्या, त्याच्या बदल्यात सकाळी 6 व संध्याकाळी 6 या पद्धतीत आम्ही त्या गाड्या वाढवलेल्या आहेत. आणि हे सर्व आमच्या वरिष्ठांना सांगून केलेलं कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्ही जे रिक्षावाले हयत नाहीत किंवा जे आजारी आहेत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी, माझे सर्व सभासद, आमचे सर्व वरिष्ठ सहभागी आहोत. जी अल्पशी देणगी आम्ही त्यांना देणार आहे, हा कार्यक्रम म्हणून आयोजित केलेला आहे. फुडके मार्गदर्शन माननीय सावंत साहेब. पटेल साहेब, थोडंसं मार्गदर्शन तुम्ही करावं आम्हाला. महाराष्ट्राचे आराध्य शिवप्रभूंना वंदन करून आज या ठिकाणी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या एका स्तुत्य उपक्रमास उपस्थित असलेले विभाग क्रमांक 2 चे विभाग प्रमुख माझे मित्र अजित भंडारी, महिला विधानसभा संघटिका श्रीमती मीना कारंडे, चंद्रकांत सावंत, यशवंत पाटील, भंडारी, मंगेश कदम, आणि या सगळ्यांनी धावपळ करून हा जो उपक्रम राबवलेला आहे, हे आमचे बामरस, त्यांचे सगळे मित्र, राजा विजा, हे सर्व उपस्थित सगळे चेहरे ओळखी दिसत आहेत. हे आमच्या ताई प्रमुख फडणवीसच्या. या ठिकाणी सर्व इतिहास सांगणं अत्यंत गरजेचं आहे. संपूर्ण उपनगरामध्ये 1971 साली हसमुख उपाध्याय दळणवळण मंत्री असताना या उपनगरामध्ये रिक्षाचे परमिट चालू केले हसमुख उपाध्याय. आपली काही मराठी मुलं या ठिकाणी होती. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं की आपल्या मुलांना
रिक्षाचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे. फक्त रिक्षा त्यावेळेला ठाण्यामध्ये चालू होत्या, मुंबईत कुठेही नव्हत्या. आम्ही आनंद दिघे साहेबांकडे गेलो. आनंद दिघे साहेबांनी 1973 साली 2 माणसं ट्रेनिंगसाठी इथे पाठवली. आणि रोटरी क्लब, त्यावेळेला आमची रोटरी व्यायामशाळा होती, त्या ठिकाणी रोटरी क्लबमध्ये आनंद दिघेची माणसं यायची, आमच्या काही लोकांना शिकवायची. त्यातलं पहिलं परमिट आणि पहिली रिक्षा माझ्या माहितीने आमचे विजय मांडळकर होते, त्यांना मिळाली. आणि असे बरेच जण होते. विजय मांडळ होते, भाऊ लाड होता, सुरेश लाड, त्याची रिक्षानंतर मी विकत घेतलेली, आम्ही चालवतो रिक्षा. म्हणजे ह्या व्यवसायाशी निगड्याची सर्व मंडळी अशी वर आलेली. त्यानंतर अनेक ठिकाणी आपल्या रिक्षा यायला लागल्या. आमची मराठी मुलं या रिक्षा श्रेणीमध्ये यायला लागली. आमचे गौरवाचे सुहास सामंत सर्वांना अगदी कमी दरामध्ये परमिट कसं मिळायचं, काय कसं मिळायचं ते करून द्यायला लागले. आमचे बॉम्बर्डेचे घास बंधू, त्यांना देखील विसरून चालणार नाही. आपली रिक्षा नीट नेटकेली कशी असावी याचं डेकोरेशन भागबंधू करून देत होते. काही जुन्या लोकांना माहीत असतं. सांगायचा मुद्दा आणखी पुढे वेळ. हे सर्व करत असताना मालाडमध्ये रिक्षा चांगल्या स्थिरस्थावर स्थापन झाल्या. रिक्षावाले सर्व पोट भरायला लागले. आमचा प्रमोद पहिल्यापासून रिक्षा चालवत होता. त्याचा भाऊ विनोद कुटाने यश होता, तो विनोद देखील रिक्षा चालवत होता. म्हणजे अशी अनेक मंडळी ह्या ठिकाणी आली. मी जेव्हा या भागाचा नगरसेवक झाल्यानंतर 1999 साली